हे बंदच होत नाहीयेत. यांना ना थांबवण्याचा एक उपाय माझ्याकडे आहे. 1 मिनिट थांबा. या इकडे नाका बरं या. मिलिंद शिंदे तुम्हाला माहितीये काय? तुम्ही किती चांगले गायक आहात. अरे मला खूप छान कल्पना आहे. तुम्ही छान गाणं सुरू करा. बघा काही जादू होते इथे. सुरू करा. भीगे होठ तेरे कैसा ये दिल मेरा तिकडे 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 लगे अब रसा मुझे तन तेरा. ज्यांनी या सगळ्यांना पळवून लावलेलं आहे ते मिलिंद शिंदे यांच्यासाठी टाळ्या झाल्यानंतर आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या सगळ्या स्पर्धकांचं. तर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय फुबाई फूच्या या विशेष पर्वामध्ये वगैरे ज्याचं नाव आहे फुबाई फू धूम धडाका वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळे जण इतके उत्साहात नाचत होते, काही टेन्शन नव्हतं. याचं कारण असं आहे की कालच महाअंतिम फेरी झालेली आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूयात कालच्या विजेत्या टीमचं कुशल बद्रिके आणि टीम सर्वोत्कृष्ट टीम. यानंतर आपण जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूयात सर्वोत्कृष्ट मेल एंटरटेनर शशिकांत केरकर. यानंतर आपण अभिनंदन करूया सर्वोत्कृष्ट फिमेल एंटरटेनर हेमांगी कवी आणि 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 शर्वरी पाटणकर. यानंतर आपण अभिनंदन करूयात पर्वातल्या सर्वोत्कृष्ट जोडीचं सुप्रिया पाठारे आणि भालचंद्र कदम. तर आता मी इथं कशासाठी आलोय वगैरे वगैरे हे सगळ्यांना प्रश्न पडला असेल. कुणीतरी मला म्हटलं की फुबाई फू मध्ये एक टेन्शन आहे, फुबाई फू मध्ये एक टेन्शन आहे. म्हटलं कसलं टेन्शन आहे म्हणून मी इकडे टेन्शन सॉल्व्ह करायला आलो तर इथं कळलं टेन्शन नाही, फुबाई फू मध्ये सध्या एक विशेष एक्सटेन्शन आहे आणि त्या विशेष एक्सटेन्शन साठी मी इथे आलेलो आहे वगैरे वगैरे. तर वगैरे वगैरे सगळ्यांचं स्वागत झालं. सगळ्यांना प्रश्न पडलाय की या पर्वाचे परीक्षक कोण आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर या पर्वाचे परीक्षक हेच आहेत वगैरे वगैरे वगैरे. नाही गंमत कशी आहे माहितीये का, माझं लक्ष असायचं नेहमी इकडे परीक्षक काहीतरी कमेंट देतात ना, जोड्या जोड्यांचं चाललेलं असतं. मी असतो ना 9 दिले असते, मी असतो ना अजिबात अर्धा वरचा दिलाच नसता. म्हणून ही जी काही गॉसिपिंग चाललेली होती, हे जे काही मनातले परीक्षक दडलेले होते, हे सगळे परीक्षक बाहेर काढायचे आम्ही ठरवलेले आहेत. तेव्हा आता असं करणार आहोत, स्किट परफॉर्म झाल्यानंतर तुमच्यातल्याच जोड्यांनी त्यांना कमेंट्स द्यायच्या आहेत, तुमच्यातल्याच जोड्यांनी मनातले गुण सुद्धा त्यांना द्यायचे आहेत. आता बघूयात कोण कोण कोणाकोणाबद्दल किती किती गोड बोलतंय, किती किती असं तिखट बोलतंय. हे सगळं आता हळूहळू आपल्यासमोर येईलच. तेव्हा सगळ्यांना या नवीन विशेष पर्वासाठी खूप साऱ्या पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच इथे येत आहेत एक वकिलीनबाई, ज्यांच्याकडे कायदेशीर सल्ला मागायला गेला एक माणूस. बघूयात माझा त्याला कोणता सल्ला ते देत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी वगैरे वगैरे वगैरे. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाऊंगी मैं, जीत जाऊंगी मैं, के सगर के सगर के सगर संग हो. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सदा भी जिंदगी ऐसा क्या गुनाह किया कि लुट गए हम तेरी पार्टनरशिप में. मे आय कमिंग? येस. कोण बोल, कोण बोललं? हिला कोणी पण बोलतं. आगलावे वकील आपणच? नाही, मी त्यांची बायको. हो, पण म्हणजे तुम्ही सुद्धा आगलावेच ना? नाही, मी वणवे. बरं, वणवे बाई आगलावे. कमाल करताय बाई. मगाशी आगलावे म्हणालो तेव्हा म्हणताय वणवे, आता वणवे म्हणतोय तेव्हा म्हणताय आगलावे. वणवे आगलावे. हे बरं आहे बाई तुमचं. म्हणजे कसं वन वे आग लावत जातात, दुसरा वे कसा फायर एक्झिट म्हणून ठेवता ना. वन डे उभे करे ना, ओणवा उभं करे ना मी. तुम्ही पटापट काम बोला.
तुम्ही बलात्कार केला, हो नाही हो, मर्डर हो केलं, नाही 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 हाफ हो मर्डर नाही केलं? नाही नाही हो, कुठल्या मुलीला डोळा मारला? नाही हो नाही. अहो मग काही केलं काय? लवकर केस सांगा. माझा एक पार्टनरशिप मध्ये बिझनेस आहे. ओके. माझ्या पार्टनरने केसाने माझा गळा कापलाय. केस हे काय हत्या होऊ शकत नाही कोर्टात सिद्ध व्हायला. त्यामुळे सो 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 सॉरी मिस्टर, तुमची केस स्टँड होऊ शकत नाही कोर्टात. सो सॉरी. पण मी केस करायला आलेलोच नाहीये. मग कशाला आले? कशाला आले? हा? नाही, मला 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 तुमचा सल्ला हवाय. सल्ला? सल्ला हवाय मला. काय करायचंय तुम्हाला? मला त्या पार्टनरचा बदला घ्यायचा आहे. तुम्ही एक काम करा, बोला. तुम्ही त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन दरोडा टाका. दरोडा ये- दरोडा दरोडा. कशाला एवढा आरडाओरड? हा? कशाला एवढा आरडाओरडा करताय नाही तुम्ही? हो. दादा दरोडाचा टाकायचाय. नाही, कसं आहे, दरोडा टाकताना मला पकडलं तर मला शिक्षा होईल हो. अहो मी आहे ना, तुम्ही पकडला गेलात तर. आणि मुळात तुम्ही पकडले जाणार नाही असा दरोडा शिकवेन तुम्हाला. नक्की हो नक्की तुम्ही तयार आहात? चालेल ठीक चालेल. आहे. तुम्ही भर संध्याकाळी हा. ऑफिस मध्ये कुणी नसताना तुमच्या मित्राला, तुमच्या पार्टनरला एकट्याने गाठायचं. हा. केबिनचा दरवाजा उघडायचा. रुमाल कुठे? रुमाल रुमाल कशाला? फिंगरप्रिंट्स, हो हो. त्या हँडलला फिंगरप्रिंट लागतील हा, हा, ना, हा. ते पुसा. रुमाल विसरलो घरी. मराठी माणूस ना ह्यामुळेच मागे. सॉरी सॉरी. हा घ्या, पुसा. पुसा, लादी पुसा, माझे पाय पुसा. काय फिंगरप्रिंट कशावर आलेत? हँडल 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 पुसा. हँडल. आणि आतमध्ये शिरा. हो, पण आतमध्ये गेल्यावर त्याने मला बंदुकीने मारलं तर गोळीने. ओ माय गॉड, गुड क्वेश्चन, गुड क्वेश्चन. हे बघा, साधारणतः काय होतं, समोर बसलेला माणूस आहे ना, त्याच्या उजव्या साईडला वरच्या ड्रॉवर मध्ये असतं रिव्हॉल्वर. नाही, पण हा डावा हात आहे ना. अहो उजवा आहे हो. नाही हो, डावा असेल बघा नीट. तू घ्या. आता बघा, हो, उजवा झाला. झाला ना? हो, उजवा. त्याला कळायच्या आत उचला. काय? उचला हो तुम्ही. पिस्तूल उचला. हो हो हो, पिस्तूल. कुठे? रुमाल कुठे? सॉरी सॉरी. अहो काय करताय तुम्ही? अहो पहिली वेळ आहे ना, घाम आला होता फार फार भीती. उचला उचला ते. आणि या माझ्या मागोमाग आणि टाका दरोडा. अहो पण ऑफिस मध्ये दरोडा टाकून काय मिळणार आहे मला? का? ऑफिस मध्ये काय असतील फायली फार फार तर. हो, असं काय करता? इन्कम टॅक्सचा पैसा वाचवण्यासाठी हे लोक ऑफिस मध्येच पैसा लपवतात. काय बोलताय? आता आमचंच घ्या ना. काय? हे बघा, पैसा. जमिनीत पैसा, हे बघा, छपरामध्ये पैसा, हे बघा, खिडकीत पैसा. खिडकी, खिडकी, कपाट आहे हे कपाट. भरा भरा पिशवी. हे काय करताय तुम्ही? पैसे पिशवी कुठे आहे? पिशवी नाही. मराठी माणूस नाही ह्यामुळेच मागे. सॉरी. ह्या घ्या पिशव्या. थँक्यू. 4 रुपये पर पिशवी. जरा कमी करावं. इकडे या, इकडे या ती नाही, पिशवी. नाही, राव, 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 चार. बरं लवकर भरा पैसे. भरला? हा. येस, झाला. अहो दरोडा त्याच्या ऑफिस मध्ये कसा टाकणार मी? का? त्याने सगळे पैसे उडवून टाकलेत. हा? हा. मग तुम्ही काय करा, 1 मिनिट, तुम्ही भर दुपारी तुमच्या पार्टनरला एक निनावी फोन लावा. थांबा, येस. आता लावतो. ए काय करतो? मोबाईलचा नंबर कळेल ना त्याला? हो 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 हो. लाव लाव, नंबर लाव. हा, 1 मिनिट. हा, ओ माझा लँडलाईन कशाला वापरताय? काय करू? पीसीओ आहेत ना. पिशवी Yes. पिशवी. लाव, लाव. आणि विकट हसा आणि सांगा, तू ज्या केसानं माझा गळा कापला तो केस आता सापडलाय. तुझ्या केसानं आग लावे बाईंचा गळा कापलास तो केस सापडलाय. अरे स्वतःचा. सॉरी. तुझ्या केसानं स्वतःचा गळा कापलास तो केस सापडलाय. अरे तुमचा. सॉरी. तुझ्या केसाने तुमचा गळा कापलाय तो केस सापडलाय. अरे तुमचा म्हणजे माझा. तुझ्या केसानं माझा गळा कापलाय तो केस सापडला. सॉरी. तुझ्या केसानं माझा गळा कापलाय तो केस सापडलाय. येस. आणि हे ऐकून तुमचा मित्र खूप घाबरून जाईल आणि स्वतःला मारून घेईल. अहो पण ही आत्महत्या झाली हो. मला बदला घ्यायचाय मला. अरे बापरे, म्हणजे काय करायचं? म्हणजे तू मरताना असं बोललं पाहिजे, तू. तुम्ही डायरेक्ट खून करून टाका. खून करा हो तुम्ही, करा तुम्ही. हे बघा, खून नको. तुम्हाला बदला घ्यायचा? बदला घ्यायचाय मला. बदला घ्यायचा नाही, मग खून केलाच पाहिजे तुम्ही. कसं भर रात्री तुम्ही तुमच्या
पार्टनरच्या बेडरूम मध्ये शिरा. चालेल. येस. रुमाल कुठे आहे? रुमाल तुमच्या ऑफिसात राहिला. टायचा वापर करा. येस. एक मिनिट, हे घ्या. ही आता कुठे लावू? त्या हँडलला लावा. त्याच्या मागे लिहिले डू नॉट डिस्टर्ब. ठेवून द्या तिकडे. आणि आतमध्ये शिरा आणि पहिले दिवे काढा. काय करताय? चटका लागला. हो, दिवे काढा म्हणजे लाईट घालवा, अंधार करा. हो सॉरी. हो कुठे आहात? हो हा दिसला एवढा उजेड पडला. आता बेडच्या दिशेने चालायला लागा. काय सुहागरातला चाललाय? नाही. दक्कन खून करायचंय. खून. आणि झाकून एक खोचा मार. नक वहिनी झोपल्यात तिकडे. वहिनी बाजूला झोपल्यात. मी माझ्या पार्टनरला सांगितलं होतं गोरी गोरी पान फुलासारखी छान पार्टनर मला एक वहिनी आण, म्हणून त्याने ही काळी बायको आणली. मला पार्टनरला मारायचंय ना? मारायचा. बदला घ्यायचा. अहो, पण ती उठली तर? एक काम करा, हे धरा. हात दाखवून कशाला अवलक्षण करताय? अहो, तुमचा हात धरा. हात धरू? अहो, माझा नाहीये, तुमचा हात धरा. हात माझा हात धरला. आणि रुमाल घ्या. काय झालं? रुमाल ऑफिसात राहिला. सॉरी. टायचा वापर. हे घ्या क्लोरोफॉर्म आणि टाकू आणि लावा नाकाला. तुमच्या नाही हो, तुमच्या लाडक्या बहिणीच्या नाकाला. हा. हे काय केलं? क्लोरोफॉर्म काढून टाकला. ओ माय गॉड, ग्रेट. लावतो. हे आणि खोचा. येस. चाकू कुठे? इथंच मराठी माणूस मागे पड. सॉरी. बघा, डायनिंग टेबलवर लावलाय. येस. आणि जर सफरचंद काढता का? नको. का? रक्त बघितलं की मला उलटी येते. असं काय करत? निनावी फोन करायला नको. नको. दरोडा घालायला नको. खून करायला नको. खून करायला नको. तुम्हाला काय करायचं? मला बदला घ्यायचा. एक काम करा, तुम्ही डायरेक्ट घरी जाऊन झोपा. हो, ब्रिलियंट आयडिया. मी झोपून त्याचा बदला घेतो. म्हणजे यापुढे मी स्लीपिंग पार्टनर म्हणून त्याच्या बरोबर काम करतो. थँक्यू. अरे क्या बात है. या विशेष पर्वाची सुरुवात तुम्ही विशेष अशी केलेली आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर चला, हेमांगी कवी, तुम्ही ठरवा यापैकी कुणाकडून तुम्हाला कमेंट्स ऐकायच्या आहेत. मिलिंद शिंत्रे. मला एक फार आवडला, भयंकरच आवडला. मी तर हेमांगीचा फॅनच आहे. ओहो, थँक्यू. मी तिच्याबरोबर गेल्या अख्ख्या पर्वामध्ये काम केलं, तिच्याकडनं खूप काही शिकलोय. पण आज मी प्रत्यक्षात असं बाहेरपासून पहिल्यांदा पाहिलं आणि आय एन्जॉयड लाईक एनिथिंग. कॉंग्रॅट्स हेमांगी. आणि दुसरं, मला कुशलचं पण इतकं आता बरं वाटलं, एक वेगळा अँगल पाहायला मिळाला. आजच्या त्याच्या स्किटमध्ये कुठलंही डान्स नव्हता, कुठलंही गाणं नव्हतं. आणि आय एन्जॉयड लाईक एनिथिंग. थँक्यू व्हेरी मच. हो. कुशल बद्रिके, आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायच्या आहेत. मला खरं तर हॅक करताना मी जिला सगळ्यात जास्त मिस केलं, त्या नम्रताकडनं कॉमेंट्स ऐकायला मला आवडतं. मी सुद्धा खूप मिस केलं कुशल तुला, पण मला ऍक्ट बघताना खूप मजा आली. मस्त झाला ऍक्ट, मजा आली खूप. आपल्या मुलाला घडवण्याचं काम पालक उत्तम प्रकारे करतात, पण अनेक मुलांना घडवण्याचं काम करतो तो म्हणजे शिक्षक. तर असाच एक छानसा प्रामाणिक शिक्षक आता इथे येतोय, जो आपल्या वर्गाला घडवण्याचं काम करतोय, पण सगळा वर्ग मिळून त्याला बिघडवण्याचं काम करतोय. बघूयात माझा काय धमाल येणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मिलिंद शिंत्रे, रसिका आगाशे आणि शशिकांत केरकर.
छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 करता हे नशीला बदन 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 पे सितारे लपेटे हुए. बस 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 बस. या एकट्याने भेंड्या खेळायचा मला खूप कंटाळा आलाय, तेही दुसऱ्याच्या आवाजात. परमेश्वरा, बाबा, अरे एक तरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी चटकन सोड रे आतमध्ये. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. शिंत्रे होता शाळेमध्ये डबा धरून उभा, शिंत्रे होता शाळेमध्ये डबा धरून उभा. शिंत्रे म्हणाला, शिंत्रे म्हणाला, उशीर का झाला? सर माझ्या मागे ना एक मुलगा लागला होता. अगं मग चटा 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 पळत 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 शाळेत यायचं. मग तो पार मागे राहिला असतो ना, मग काय मज्जा. मज्जा मज्जा काय 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 बोलते? वाजले किती वाजले किती? सर तुम्ही एक घड्याळ का नाही घेत बरं? कशाला? म्हणजे वाजले किती मला नाही विचारणार ना. बाय द वे चिंगे, हा. तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे? नाही माझा पुनर्विवाहावर विश्वास नाही. पुनर्जन्मावर विश्वास आहे? पुनर्विवाहावर विश्वास नाहीये. अरे मी काय विचारतोय, तू काय सांगतेयस? तर जन्म केला की विवाह होतोच की. अरे मी विचारलं तेवढं सांगायचं का? फक्त पुनर्जन्मावर विश्वास आहे का? नाही नाही ना, अजिबात नाहीये ना. नाही. मग काल तुझे जे आजोबा गेले असं सांगून तू इथून घरी गेलीस, ते इथं शाळेत येऊन गेले. ते शाळेतून तुम्हाला भेटून गेले. अगं तुझी थाप मारली होतीस ना काल, आजोबा वारले म्हणून ते आज मला इथं शाळेत येऊन भेटून गेले. नॉनसेन्सच आहेत आजोबा, तर घात करतात माझा. तसंच करतात. दात काढू नकोस. तुमच्या तालुक्यामध्ये टूथब्रशचा शोध लागलाय? हं? लागलाय ना? अगं मग घासत जातो दातांवरून 7-8 वेळा, म्हणजे दात किडणार नाहीत. हा म्हणजे दातांची किडण्यापासून सुटका होते. दातांची किडण्यांपासून सुटका होते? तुमच्या किडण्या दातापाशी आहेत? अगं, नीट ऐक, दातांची किडण्यापासून सुटका होते, किडण्यांपासून नाही. सर पण किडनी म्हणजे लहान मुलांचं गुडघा ना. अरे काय बोलतेस तू? कोणी सांगितलं तुला हे? किडनी. काय? किड माझा छोटा भाऊ आहे ना, किडनी सांगितलं की असं होतं. शी, काहीतरी बोलतेस. तो तुझा महामठ्ठ भाऊ काळा कुट्ट. हा तो का- कुठं काळ आहे? अगं तो सर्वांगाने काळा आहे. हा अगं किती काळा आहे माहितीये का तुला तो? नाही. म्हणजे अमावस्येच्या रात्री एखाद्या कडप्प्याच्या पुतळ्याची सावली डांबरात बुचकळली आणि काजळ जर का भिजवली आणि वरनं जर का बुक्का टाकला आणि राखुंड्याची त्याच्यावर फवारली आणि कोळशाची पूड लावून तिचा जर का फोटो काढला तर त्या फोटोची निगेटिव्ह सुद्धा त्याच्यापेक्षा गोरी दिसते. मला राग आला त्याचा. पण काय केलंय त्यानं? काय केलंय? परवा पेपर चालू होते, आपली परीक्षा चालू होती, हा. तर अंकगणिताचा पेपर होता. हा. तर हा तुझा पहिलीतला महामूर्ख भाऊ हा. ते गणिताच्या पेपरवर त्याने सुसू केली. तर त्याचा गैरसमज झाला. अरे ह्याच्यात काय गैरसमज व्हायचा आहे? त्याला म्हणलं प्रश्नपत्रिका बघितल्यावर जे पहिल्यांदा येते कर. इकडे ये. इकडे ये. इकडे ये. सर मी आउट झालो आता तुमच्या राज्य. काय झालंय तुझं? आणि ही जी तू काय महाराष्ट्राला उभं राहण्याची नवीन शैली प्रदान केलीस ना, सरळ सरळ गुडघ्याच्या वाट्या सरळ ताठ कर. सर मला निघायची झाली. घाईची झाली. काय बोलतोस तू? म्हणजे काय? सुकर जरा लवकर मला जायचंय तुझ्या नंतर. सुकर जरा लवकर मला जायचंय तुझ्या नंतर. हे बाबा जा. एवढा जोर लावू नको रे. चल निघ. थँक्यू खापर बंजोबा. मूर्ख माणूस शाळेचा उपयोग कशासाठी करतो, काय करतो? अंकगणित काय चाललंय तुझं? ते अंकगणिताचा सगळा पेपर भिजवून टाकला
अंकगणिताचं बीजगणित करून टाकलं सगळं. हा? चला फार टाइमपास झालेला आहे, आता आपण अभ्यासाकडे वळूया. तर आता तू एक हा. अभ्यास समोर ते जे आकडे लिहिलेत ना हा. मराठीत लिहिलेत. तुझं इंग्लिश कसं आहे तेही मला पाहिजे, गणित कसं आहे तेही मला पाहिजे. तर ते आकडे हं. तू इंग्लिश मध्ये वाचून टाक. एक 4-5 आकडे आहेत. हे बघ, तो 70 वाच, 80, 82, साधारणतः 89, 98, 99 वाचून घे. चल. हा. सर हा? हा तर तुम्ही निरोप लिहिलाय खाजगी. काय वेड्यासारखं बडबडतीयस तू. सर तुम्ही निरोप लिहिलाय बघा शेवंतीला. अरे कोण शेवंती, तू फालतू टाइमपास करू नको. आकडे वाच. चल पहिला आकडा 70, शेवंती 80, 80 82, 82 89, 89 98, नाही येत 99. नाही तर नाही. हे असं नाहीये, हे तुला काही जमत नाही. चल आपण सोपं काय बरं द्यावं. हा, एक आपण काम करूया, आपण मराठीकडे वळूया. मराठी व्याकरण हा शब्द ऐकलायस का? मी ऐकलंय, तुमचं माहित नाही. किती आगाऊस तू, मूर्खासारखं बडबडतीयस काहीतरी. आता हे बघ, मराठी व्याकरण. आता मी सांगतो ते वाक्य नीट ऐक, कानात साठव आणि मग लिंग बदल. माधव मोरावर बसला. सर लिंग कशाचं बदलायचं, माधवचं का मोराचं? वेळ कमी आहे, चटकन एकत्र चाटप सगळं. चल. हा सर माधवी मोरावर बसली. नाही माधवी मोरीवर बसली. माधवी मोरीवर बसली. सर मोराचं स्त्रीलिंग मोरीच होणार ना. मठ्ठ नालायक, निर्बुद्ध, अल्पमती, मेंदूहीन, निर्मेंदू तरुणी असतो. हा ओ सर तुम्ही मला सारखं रागवू नका. मी काही प्रश्न विचारते, त्यांची उत्तर देऊन दाखवा की मला. देऊन दाखवू. हा. दाखवूनच देतो. चल. ठीक आहे सर. हा. प्रश्न पहिला. प्रश्न हा आहे की उत्तर काय आहे? प्रश्न नीट विचार. प्रश्न हा आहे की उत्तर काय आहे? अरे प्रश्न काय आहे? तुम्हाला येतच नाही. हारले. सर उत्तर ही दिशा आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. सर आता मी शेवटचं विचारते बर का. हो, आखरी सवाल आहेस का तू? आखरी सवाल. हा. एक टीसी असतो ना, हा. तो ना 5 बायांना पकडतो बर का. हा 5 बायांना. हा. त्यातल्या पहिल्या बाईनीनं साडी घातलेली असते. हा. तर साडी घातल्यानंतर साडी घातलेली असते. साडी नेसतात ग, घालत बिलत नाहीत. शिंत्रे स्क्रिप्ट मध्ये तुम्हीच असं लिहिलंय. एका बाईने साडी घातलेली असते, तिच्याकडनं तो 400 रुपये घेतो. दुसऱ्या बाईनी ना मिडी घातलेला असतो, तिच्याकडनं 300 रुपये घेतो. तिसऱ्या बाईनी स्कर्ट घातलेला असतो, तिच्याकडनं तो 200 घेतो. आणि चौथ्या बाईनी ना मिनी स्कर्ट घातलेला असतो, तिच्याकडनं तो 100 रुपये घेतो. आणि 5व्या बाईकडनं काहीच पैसे घेत नाही. का? कारण तिने बावळट कुठली, भोचक, व्रात्य, हुड, उच्छृंखल, आ? काहीतरी वाह्यात प्रश्न विचारतेस का तुम्हाला? तुम्हाला उत्तर येतंय का नाही? मला येतंय उत्तर. हा. मी नाही देणार उत्तर. येत नाही. हारले. कारण त्या बाईनं तिकीट काढलेलं असतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघांसाठी. वा वगैरे. बरं चिंत्रे सर, कुणाकडून कमेंट्स ऐकायच्या? मला कमेंट्स ऐकायच्या त्या तृप्ती खामकर कडून. मला खूप मज्जा वाटली. रसिका तू खूप मज्जा केलीस. तुम्ही सांगा, तुम्हाला कुणाकडून कमेंट्स ऐकायच्या? मला विजय दादा. उत्तम झालं स्किट. थँक्यू. आवडलं. आणि हा सुवर्णयोग जुळून आला. एक पुणेरी माणूस दुसऱ्या पुणेरी माणसाबद्दल चांगलं बोलतोय वगैरे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याकडे अनेक पाहुणे येत असतात, पण एखादा भिकारी पाहुणा म्हणून आपल्या घरी आला तर टेन्शन वाढणारच ना. तर असाच एक भिकारी पाहुणा एका बाईच्या घरी गेलाय. बघूयात ती आता त्याला कुठली भीक घालणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात. सुप्रिया पाठारे आणि विजय पटवर्धन येतात वगैरे. तुम अमिताभ की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 14 जवाब दोगे वो
काय बिल जास्त येतं म्हणून बेल बंद आहे काय? दरवाजा ठठवावा ठठवावा आपल्याला काय दरवाजाचा पण एको येतो इकडं. अरे अरे दरवाजा तुटला तर पैसे घेऊन तुझ्याकडनं भरून. कोण आले? बऱ्याच दिवसांनी दार उघडलेली दिसते. कोण आहेस तू? बाय बाय मी दादा बाय दे दे बाय दे दे बाय दे दे. तुला कळत नाही एकदाच थाप मारायची. एकदा थाप मारायची. हा बाई मी आंधळा आहे बाई मला भीक द्या बाई बाई. तू आंधळा आहेस? हो. दाखव. काय दाखवू? म्हणजे आंधळाचं काय दाखवू ना मी? अरे आंधळा हे सिद्ध करून दाखव. सिद्ध करून हे बघा समोरची इमारत आहे ना त्या इमारतीच्या अँटिनावरती कावळा बसलाय. तुम्हाला दिसतोय? हो. मला नाही दिसत आहे. थाप मारतो. आताच म्हटलं ना एक थाप मारून गप बसायचं म्हणून. कोण आहे तू? अजय. देवगण. मी राक्षसगण. अरे अण्णा विचारलं. शिवगण. मग काय करू? सत्कार करू तुझा? कर. ते काय बोलायचं नाही पटकन बोल. हा. उगाच माझ्या घरातला ऑक्सिजन संपवू नकोस. ऑक्सिजन? हो. त्याची पण काटकसर करता तुम्ही? हा. काय चिक्कू बाई आहे राव. अरे मी सुरूट नाही फुटला आणि मला चिक्कू बोलतो. बाई 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 लंगडा आहे मी लंगडा आहे बाई. द्या ना मला पैसे द्या ना बाई. लंगडा आहे मी लंगडा आहे. तू लंगडा आहेस? हो लंगडा आहे. हे बघा ना हे बघा हे बघा. बुटाचा आवाज होता. एवढे बूट घालतोस? गमबूट. हा लंगडा आहे म्हणून गम आहे ना म्हणून बूट घातले. हा बघा. हा बाई द्या ना पैसे द्या ना बाई पैसे द्या ना. मिस्टर नाहीयेत घरात. पैसे हवेत असिस्टंट नकोय. भीक म्हणून माझा नवरा नाही तुला देणार आहे. नाही दिला तरी घेणार नाही. त्याच्याकडे बघून कोण पैसे देणार आहे मला. बाय द्या ना बाई द्या ना किती बाई. वाह्यात बोल. कुठल्या शाळेत शिकलास रे? कुठल्या शाळेत शिकलास? तुम्ही कुठल्या शाळेत शिकलाय? मी ते या नाक्यावरच्या इकडे इथे आणि तिकडे. म्हणजे शिक्षण झालंय? हा. फुकट गेले ते. हा? अरे मी जर शिकलेला असतो तर अशी भीक मागितली असती का? कळत नाही का काय? माझ्या घरात येऊन मलाच दादागिरी करतोय. ठीक आहे माझ्या घरी चला. जाऊ दे ना कशाला भांडताय उगाच काकू. काकू मला काकू बोलतो? अरे माझा नवरा आणि तुझा बाप काय मित्र होते का? छे छे माझा बाप कसला होता. हा. तुमचा नव्हता. मग काकू का बोलला? पद्धत असते अशी बोलायची. पद्धत? हा. हा? मला पद्धती शिकवतो तू? जाऊ दे नाही म्हणत काकू. का नाही म्हणणार काकू? हा? आता म्हणालास ना काकू? अरे 2-2 मिनिटांनी भाषा बदलतो तू. नाही बर मग काय म्हणू बाई. बाई बाई बोलतो मला. बाई. अरे आतापर्यंत तरी बाईच वाटत होती. काय वेगळं का काय? काय वेगळं काय वेगळं काय वेगळं काय वेगळं? बाई बाई म्हणजे तुला मी श्यामा वाटले? नावाने हाक मारायचे. ए श्यामा पैसे दे ना. ए श्यामे पैसे दे ना श्यामे. थोबाड फोडीन. श्यामा म्हणजे शाळा मास्तरीन. श्यामा म्हणजे शाळा मास्तरीन? हा. मग कॉमा म्हणजे काय कॉलेज मास्तरीन? कशाला उगाच भांडताय? हे म्हणजे भीक नको पण कुत्रावर भांडणावर असं झालं ना. मी भांडते? मग मी भांडते काय? मी भांडते? मग मी भांडते काय? मी भांडते? मीच भांडते. तुझं नावच आहे मिसेस भांड कुदळे. होय काय? हो माझा छंद आहे तो. असं भांडायचा? दिवसातून 4-5 तास भांडल्याशिवाय ना मला रात्री झोपच येत नाही. हो मग काय करता? रात्री नवऱ्याला झोपेतनं उठवते हा. आणि त्याच्याशी भांडते. हा. आणि तो नाईट शिफ्टला गेला ना हा. की वॉचमॅनशी भांडते. नवरा नाईट शिफ्टला गेल्यावर वॉचमन बरोबर भांडता. वॉचमन बरोबर भांडता. मग वाद विवाद स्पर्धेमध्ये मी नेहमी पहिला नंबर आणलाय. खरे बरोबर आहे. लोक कारण असूनही भांडण टाळतात आणि तुम्ही कारण नसताना भांडताय. धन्य द्या पैसे द्या पैसे द्या पैसे द्या. पैसे ठीक आहे 525 दिले. 525? हा. तू ठरवत जा ना कधी काय वाजवायचंय ते. वेगळं ठरलं तर की नाही आपलं. आनंद आनंद. हा.
525 द्या 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 525. लोक तुम्हाला उगीच चिक्कू म्हणतात. कोण म्हणतो चिकू ते काय हा म्हणतो हो. त्याला तर ठोकूनच काय नाही शपथ ना. द्या ना बाई, द्या ना बाई, द्या ना 525 रुपये. काय ढेकर कशी काय आली एकदम? नाही नाही छातीत कळ आली. हे काय उलट्या काळजाची बाई आहे. आता बरोबर आहे. काय छातीत कळ का आली? छातीत कळ का आली? हार्ट अटॅक आला रे. का अरे डोकं फिरले का तुझं? काय झालं? 525 रुपये. तुम्हीच तर म्हणलं 525 रुपये. नाही नाही 525 पैसे. इतक्या शिव्या खाल्ल्या त्याच्या बदल्यात फक्त 5.25 रुपये देणार? ए मी भिकाऱ्याला फक्त 25 पैसे देते. हा. तू आजचा माझा भांडणाचा कोटा पूर्ण केलायस ना हा. म्हणून तुला 5 रुपये बक्षीस. शिकलो आता तरी द्या ना 5.25 रुपये. द्या ना. माझ्याकडे पैसे मागतोस? हो माझ्याकडे पैसे मागतोस तू? असू जाऊ दे. गुरुकडे पैसे मागतोस? मग? अरे तुला ही भांडणाची कला शिकवली मी तर तू भीक मागण्यामध्ये उपयोगी करणार. कसं काय? हे बघ समोरच्याकडे तू भीक मागितली हा. त्याने दिली नाही हा. तू त्याच्याशी भांडायचं. 2 दिवस गेले मध्ये. मग तोच म्हणेल काय? अरे भीक घे पण भांडण नको. वा गुड आयडिया. मी तुला आयडिया दिली की हो, हो, नाही हो. मग मला गुरुदक्षिणा दे. नाही ना माझ्याकडे पैसे नाहीत ना. काय करू पैसे छे, छे, पैसे नकोच आहेत मला. मग गुरुदक्षिणा म्हणून तू रोज दिवसातले 4 तास माझ्याकडे भांडायला यायचं. हा. गुरुची विद्या गुरुलाच द्यावी. लायकी का तुझी माझ्या बरोबर भांडण्याची? लायकी काय अरे करतो जा तुम्ही? मला माझ्या गुरुने शिकवलंय भांडण करायचं म्हणजे तू आपोआप पैसे देतो. अरे कान फड कर. बघायचं की तुम्हाला कमेंट्स देण्याचं धाडस कोण करतंय, कारण तुम्ही इतक्या भांडकुदळ आहात. कुणाला विचारणार आहात तुम्ही? मी भांडकुदळ आहे ना हा. मग शांत माणसाने मला कमेंट द्यावी. हो. भाऊ खूप आवडला ऍक्ट. मजा आली. विजय धमाल. विजय तुम्हाला कुणाकडून कमेंट्स ऐकायचं? मी ज्याला कॉमेंट्स दिल्या त्याच्याकडनंच ऐकायच्यात मला. हो. मिलिंद शिंत्रे. फर्स्ट क्लास. मुळात हा विषयच माझ्या आवडीचा आहे. सच्छिद्र बनियन चांगला आहे तुझा. ती विलोभनीय लुंगी पण फार छान आहे आणि एकंदरीत तू उत्तम असा भिकारी वाटलास. गुड, व्हेरी गुड. आपल्या लग्नाचा वाढदिवस असावा, बायकोसाठी छानसं गिफ्ट आपण घेतलेलं असावं आणि त्याच दिवशी बायकोला नवऱ्याचं ऑफिस मधलं लफडं कळावं. याच्यापेक्षा वाईट दिवस त्या नवऱ्याच्या आयुष्यातला नसेल. पण हाच वाईट दिवस आला एका नवऱ्याच्या आयुष्यात. बघूयात मग आता या वाढदिवसाच्या दिवशी नक्की काय घडणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नम्रता आवटे, हेमांगी कवी आणि एक तो विशेष त्याची सगळं महाराष्ट्र आतुरतेनं वाट बघतोय. बघा कोण आहे. मुबारक हो मुझको समाये सुहाना, मैं खुश हूँ मेरी शादी के बर्थडे को आना. मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना. हे दीदी तेरा देवर दीवाना, दीदी तेरा देवर दीवाना. हाय राम कुड़ियों को डाले दाना, हाय राम कुड़ियों को डाले दाना. कॉंग्रॅच्युलेशन, लेट्स सेलिब्रेशन. आज आहे लग्नाचा वाढदिवस आपल्या पहिला. एक मिनिट. भाऊ स्किट चालू आहे आमचं. हे स्किट माझं आहे ना? भाऊ स्किट माझं आणि हिचं चालू आहे ना, तुमचं कसं असेल? हे मी करू का स्किट? भाऊ कधी नव्हते मी काहीतरी करतोय, सगळा महाराष्ट्र बघतोय. करू दे ना मला काहीतरी, प्लीज करू दे. तर मी नक्की आ? करू दे ना, करेन ना मी. बरं भाऊ. हा बरं कर. काय कर अपमान. ठीक आहे. हा परत एकदा पहिल्यापासून. कॉंग्रॅच्युलेशन, लेट्स सेलिब्रेशन. आज आहे लग्नाचा वाढदिवस पहिला. कितवा वाढदिवस आहे आपल्या लग्नाचा? पहिला असल्यासारखं वाटतं की नाही, असं माझं म्हणणं होतं. बर मग आता खरं खरं सांगा कितवा वाढदिवस आहे लग्नाचा? पण तू सांग बरं कितवा आहे वाढदिवस आपल्या लग्नाचा? अच्छा माझी परीक्षा घेतोय. तुझ्या लक्षात आहे का? आपल्या लग्नाचा आज
5वा वाढदिवस आहे. करेक्ट लक्षात होतं माझ्या. काय मेमरी आहे तुमची. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी एक छानस गिफ्ट पण आणलेलं आहे. टॅड, टॅड. आहा. आहा. साठे हा, चल. कोण साठे आणले हे गिफ्ट. तुझ्या साठे हा हार आणलाय. तुझ्या साठे असं लिहिलंय त्याच्यावर. अच्छा माझ्या साठे. हो. वा वा काय मराठी हो तुमचं. मी माझं चांगलं हे लिहिणारं ते खराब होतं ना. ते गुजराती होतं लिहिणारं. ते साठे माटे गोर माटे ते शिंत्रींचे मित्र डाव्या हाताने लिहितात. सगळं चुकीचं होतं. काय बोलायचं ते त्यांचं होतं. तुझे साठे. जोक जोक जोक. काय विनोद करता ना तुम्ही. मस्त. सगळी लफडी कळलीत मला तुमची साठेबाईंची. सगळं माहिती तुला. तुला बोलणं तुझं एक्सप्रेशन काही ताळमेळच बसे ना मला. नाही बसला ताळमेळ. बसला ना. हो. बोलवलंय तुमच्या त्या साठे मैत्रिणीला कशाला. तुमच्या अंत्यदर्शनाला. माझ्या अंत्यदर्शनाला का मी जिवंत आहे ना अजून. हो तुम्ही जिवंत आहात. मी तिला फोन करून सांगितलंय की तुम्ही मेला. मी मेलो. हो आणि आता ती इथे येणार आहे. तिच्या समोर एक अक्षर जरी काढलं तर तोंडातून ते खरोखरच मारीन. नाही नका. नमस्कार, मी साठे. आपण. मी दीक्षितांची कामवाली. करेक्ट. कामवाली होय. अच्छा कामवाली म्हणून ओळख करून दिलीये. एक मिनिट. हा मध्येच असा आवाज कसा आला. कावळा. कावळ्यात गेला असावा ग त्यांचा आत्मा. हाऊ रोमॅन्टिक. रोमॅन्टिक काय ग त्या. अरे बालक गेले ना तुझे. ए मी कशी दिसतेय. नाही म्हणजे काय आहे, पहिल्यांदाच असा ओकेजनला येते. नाही मला कळत नव्हतं काय करायचं आणि काय नाही. पदू असताना तर. एक मिनिट. पदू कुठे. पदू कोण. पदू कोण नाही. पॅडू पॅडू. पॅजू पॅजू होय. पॅजू होय. अगो बाई पदू इकडे. ए माझी पदुकली. काय पदुकली. पदुकली गेलीये ना. प्रदीप दीक्षित असं म्हण. ते माहितीये मला. प्रदीक्षित दीक्षित त्यांचं नाव आहे. पण सगळ्या ऑफिस यांना पद्याच म्हणायचं. गेलेत हे. मग हा आवाज कुठून आला. अगं भास भास होतोय. ओ पण हा पदूच मला म्हणाला. ए साठे मला पदूच म्हण. आम्ही शेजारी शेजारी बसायचो ना. बाय द वे हा बुके घ्या. बुके कशाला. खूप वाईट झालं. पदू गेला ना. केकच आणणार होते मी ऍक्च्युली. केक शॉप बंद होत. अगं वाढदिवस नाहीये का त्यांचा. मयत झाली त्यांची मयत. माहितीये मला. माहितीये ना. पण मला एक कळत नाहीये. हा अचानक गेला कसा. म्हणजे मला सांग सकाळी हा ऑफिस मध्ये आला नको म्हणू. गेलेत ना ते. मग प्रदीपजी किंवा प्रदीप राव असं म्हण ना त्यांना. हा चालेल चालेल. सकाळी सकाळी प्रदीपजी ऑफिस मध्ये आला. आलो. आली. काय नेमकं काय असतं. आले असत. हा करेक्ट. हा मेलाय ना. मग बोलतोय कसा. बस. भास. आणि सकाळी सकाळी येऊन याने माझ्या या दंडावर चिमटा काढला. आऊच. आणि म्हणाला साठे सेम सेम. काय ग सेम सेम. ब्लाऊज. काय ग मला सांग. ह्यांनी सुद्धा काल ऑफिसात ब्लाऊज घातला होता. ब्लाऊज नाही काय. माझे ब्लाऊज आणि पदूच्या शर्टचा कलर सेम होता. आणि माहितीये मी जेव्हा हातात दिला ना तेव्हा त्याने मला या दंडावर चिमटा काढला आणि मी लगेच म्हणाले. आता काय ग होतं सेम सेम. साडीचा काठ आणि पदूची पॅन्ट. बोलतोय ग. भास होतोय ग. भास होतोय. पण मला एक कळत नाही हा असा अचानक गेला कसा. काल लंच ब्रेकला आम्ही असं एकत्र समोर बसलो. ह्याने डबा उघडला आणि म्हणाला सेम सेम. आणि परत म्हणाला हलकटच आहे. सेम सेम. ऑफिसात कोणाशी तरी भांडण झालं असेल ना म्हणून अशा शिव्या. नाही आणि परत म्हणाला
आमच्या घरात भोपळ्याची भाजी फार छान करतात. ए, पदू मला पदू, भोपळा फार आवडतो. पदू खोटं नाही बोलायचं. एक गप्पा घरात येऊन भांडण लावते का तू आमच्या? खोटं का बोलतो? जीवन असतेपर्यंत तू खरं बोलत होता, आता मेल्यानं तर खोटं बोलायला लागलास. ए, तू मर रे, तू मरशी. तू मर, मेलेलंच बरं. आता मी याच्याशी बोलत होते का गं? पदू गेला नाही, पदू जिवंत आहे. कारण पदू माझा नवरा आहे. मी मिसेस दीक्षित आहे, या पदूची बायको. पदू भास नाही तर पदू जिवंत आहे. जिवंत आहे. मला फसवलं. खोटं बोलतोस माझ्याशी? बायको आहे ना मी, तुमच्या कामवाली सांगितलं होतं ऐक, मला हे आयडिया बाई, ह्याच्या नादी लागू नको. हे काही बोलते कोणाच्या घरामध्ये जाऊन. ना. माझ्या नदी लागायचं नाही. ही खोटं बोलतोस. कामवाली आहे ही. ऐकून नका इथं, ऐकून घ्या माझं म्हणणं काय आहे. ही ना भिंडोगिरी. अरे गप्प बसा. दोन बायकां फजिती आहे का? आहे की नाही तमाशा घरामध्ये? बायकोला फसवलं. तरी तुला सांगतो तो हे स्किट मला करू दे. सिनियर माणसाचं ऐकत नाही ना, खाल्ल्या ना लाथा मग. हेमांगी, तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायला आवडतील आपल्या स्किटसाठी? रसिका, खूपच मस्त भाऊ, खूप मजा आली. चला घरी चला. अरे हे पण यांच्यासाठी काय म्हणजे भाऊंच्या येण्याने जास्त मजा आली. पण उत्तम स्किट केलंस निलेश तू. तुम्ही दोघी आता जाऊ. नाही नाही, खूप मस्त झालं. हेमांगी, नम्रता, मला खूप आवडलंय स्किट, मजा आली. वा, धन्यवाद. नम्रता, तुला कोणाकडून कमेंट्स ऐकायचे? मला शेखरकडून कमेंट्स ऐक. रसिका म्हणाली तसंच खूप अप्रतिम स्किट होतं भाऊचं. एंट्री खूप चांगली होती, पण मुळात म्हणजे गोष्ट आवडली की पूर्ण जिथून सुरू झाली तिथे ती संपली. जोरदार टाळ्या पाहिजे आम्हा चौघांसाठी. आणि ही धमाल तर अशी सुरू राहणार आहे, कारण प्रेक्षकांना हा कार्यक्रम इतका आवडलेला आहे. म्हणूनच या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलेला आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अशीच धमाल करायला आपण उद्या सुद्धा उद्याच्या भागामध्ये. आणि महत्वाची गोष्ट मी पण हे सांग, महत्वाची गोष्ट हे तुम्हाला उद्याच्या भागामध्ये भेटायला येणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम फू बाय फू धूम धडाका. मी राजा, तू राणी. आणि मग आपण खायचं काय? देवाने चोच दिली आहे, अन्न पण तोच दे. अय्या, तुला चोच आहे? बघू. अशी चोच पडवीन ना. आय फॉलिंग डाऊन अँड गेटिंग टेंगुळ. डेंगू, अँड ब्राऊन, ब्राऊन, काळं निळं पडलं. अँड शी टमकाळी, ट्रम्बलिंग ट्रम्बलिंग आफ्टर. And plaster of Paris, both the pie kitchen.